जय शिवराय मित्रांनो, राज्यामध्ये जी काही ढगाळलेली परिस्थिती आणि धुईधुक्याचं वातावरण आहे याबद्दल पूर्वकल्पना आपल्या मान्सूनच्या रिपोर्टमध्ये आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला 4-5 दिवसापूर्वी आणि काही महत्त्वाच्या अंदाजामध्ये पण दिलेली आहे। त्या पद्धतीनं 1 तारखेपासनं हे वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी धुईधुकं ढगाळलेली परिस्थिती आणि बऱ्याचशा ठिकाणी वातावरण हे अति खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मुंबईसारख्या आणि कोकण किनारपट्टीसारख्या ठिकाणी काही प्रमाणात पावसाला देखील सुरुवात झालेली आहे, पण महाराष्ट्राचं चित्र हे पावसाच्या बाबतीत कमी आहे किंवा नाही म्हटलं तरी चालतंय, हे तुम्हाला त्याही रिपोर्टमध्ये सांगितलंय। आता या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐका, कुठल्या भागांना पावसाचा धाक किंवा कुठल्या भागांना नुसतं धुई पण तीही किती लेवलला हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा। सध्या चालू असलेलं ढगाळलेलं वातावरण मागच्या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही जम्मू काश्मीर आहे तिथे बर्फवृष्टी किंवा अति ढगाळलेलं वातावरण आहे, तिथे बारीक सारीक आभाळामध्ये जे काही बर्फवृष्टी सध्या चालू आहे त्याचा परिणाम सागरातल्या असलेल्या अनेक देशांवरती होतो आणि त्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरामार्गे महाराष्ट्रामध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण करतो आहे। यामध्ये हिमधुई आणि धुईचा प्रादुर्भाव अनेक पिकांना त्रासदायक ठरणार आहे आणि मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितले जवळपास 27-28च्या सुद्धा की 31 तारखेला आणि 1 तारखेच्या आसपास फवारण्या करून घ्या बुरशीनाशकांच्या वगैरे, कारण की हा परिणाम तुम्हाला जाणवणार आहे, विशेष करून वेलवर्गीय पिकं असतील वगैरे गोष्टी। तर आता मुद्द्यावरती येऊया। उद्या म्हणजे अनेक ठिकाणी आजची 2 तारीख, आजच्या 2 तारखेला सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती सकाळ ते संध्याकाळ पाहायला मिळणारच आहे, त्यामध्ये काही गत्यंतर नाही। जसं जसं वातावरण दिवस उजळेल तसं तसं ढगाळलेले अंधुकपणा हे वाढतच जाईल आणि रात्री दिवस मावळतं सुद्धा अनेक ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आहे। मग पावसाची शक्यता यामध्ये राहील का असे अनेक जणांचे प्रश्न होते, तर किरकोळ भागांमध्ये हलक्याशी थोडी तुटू शकतात, ते सुद्धा चंद्रपूरच्या दक्षिणेकडील काही मुख्य भागांमध्ये किरकोळ अशा प्रमाणामध्ये हा पावसाची शक्यता आहे। भीती वाटत असेल या भागातल्या शेतकऱ्यांना, कांदा वगैरे काढून ठेवला असेल तर झाकून ठेवू शकता, पण धोका नाहीये। तुरी वगैरे पिकांना मोठा धोका याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये। तर आणखीन जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर कुठे अशा अपवाद घडू शकतात का आपले हलक्या सरी वगैरे वगैरे, तर नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी आजच्या डेटला असे प्रकार घडू शकतात। सोलापूर सांगलीमध्ये हलक्या सरी तुरळक ठिकाणी घडू शकतात, जास्त काही टक्केवारी नाही, 5-2 टक्केवारी आहे, त्यामुळे झाकलं किंवा नाही झाकलं तरी काही धोका राहणार नाही। मग आभाळची लेवल आजची तारीख आणि उद्याची तारीख कशी असणार आहे हे देखील पहिले पाहून घेऊयात। आज नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पश्चिम भागामध्ये, त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये, शिर्डी अशा अनेक संगमनेर भागांमध्ये किरकोळ अशा हलक्या सरी उतरू शकतात, असं आभाळ देखील दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला येणार आहे। छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर किरकोळ असं ढगाळलेली परिस्थिती या काळामध्ये होणार आहे। पावसाची शक्यता नसल्यास जमा आहे, किरकोळ हलक्या सरींना आपण पाऊस म्हणत नाहीये। आणि सांगायचं तात्पर्य फक्त याच्यात एवढंच आहे, किरकोळ पाऊस सांगता येईल आणि नाही म्हणता येईल, यातल्यामध्ये एकच मुख्य गोष्ट आहे की कुठे एखाद्या गावाला किंवा 5-6 ठिकाणी असं पत्रावून पाणी वगळलं किंवा नेमकं थोडं न बंद पडणं, हे जे काही प्रकार घडत असतात ते प्रकार याच्यामध्ये घडू शकतात। याच्यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूरचा एरिया तर आहेच किरकोळ प्रमाणामध्ये, तसंच छत्रपती संभाजीनगर, शिर्डी पण राहू शकते, पण धोका मात्र नाही। त्यानंतर 3 तारीख ही सुद्धा वातावरणाच्या बाबतीत खराब आहे। दक्षिण महाराष्ट्र, सांगली, कोकण किनारपट्टी, कलबुर्गी, कर्नाटक अशा अनेक भागांमध्ये ही ढगाळलेली परिस्थिती राहू शकते। तर लातूर जिल्ह्यातही उद्या आणखीन ठिकाणी 3 तारखेला ढगाळलेली परिस्थिती आज तर आहेच, कालही होती, आजही आहे। उद्या मात्र लातूर शहर परिसरामध्ये, अंबाजोगाई, केज, धारूर भागांमध्ये किरकोळ अशा ढगाळ वातावरणाचा आणि बऱ्याचशा ठिकाणी धुळीचा बडेवार मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये, जास्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कांद्याचा असणार आहे। विदर्भातही डोंगर, घाट माते या भागांमध्ये पुढचं वाहन दिसणार नाही, एवढ्या तीव्र लेवलला ही धुळी असणार आहे। अधिक माहिती आपण संध्याकाळी लाईव्हला तुमचे प्रश्न देखील घेऊयात, ते कमेंटमध्ये आज करा। सध्या रविवार आणि सोमवार हे 2 दिवस सोलापूर, सांगली, सातारामध्ये, ठीक आहे, सांगलीमध्ये कमी प्रमाणामध्ये, पण धाराशिव, सोलापूर, लातूर या भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा तडाखा पाहायला मिळणार आहे। रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ह्या वर्षाच्या तुलनेमध्ये, मागच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये की भरपूर असं ढगाळलेलं वातावरण ह्या मराठवाड्यातल्या जालन्यासह माजलगाव पट्टा, बीड पट्टा, लातूर, सोलापूर, नांदेड पट्टा आणि हिंगोलीसह ढगाळ वातावरण होणार आहे। मग याच्यामध्ये पावसाची शक्यता बघा, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी एखाद्या गावांना, 4-5 गावांना आपण साहजिक धरूयात, तुम्ही त्या पावसाला नाही म्हणलं तर तिथे एखाद्या ठिकाणी पडला, तुम्ही म्हणता आम्हाला पडला, तुम्ही तर नाही म्हटले होते, तर हे ह्या पद्धतीने सांगतोय की 4-5 गावांना हे अपवाद घडू शकतात। तूर उत्पादकांना धोका नाही आहे, ज्यांचा कांद्याची गंजी असेल वगैरे असेल त्यांनीच ती झाकून ठेवायची, जर असेल तर काही शेतकरी करतात।
तर अशाच भागांना ते 4-2 तोडेपर्यंत नुकसान होऊ शकतं. पण अशी पद्धत मोठी नाही आहे. ठीक आहे, पाणी साचन वगैरे वगैरे हलके किरकोळशे तुळे. ह्या व्हिडिओमध्ये काय समजून घ्यायचं हे पण एका मिनिटात सांगतो. हे वातावरण मराठवाड्यासाठी रविवार सोमवार जास्त आहे, त्यानंतर हळूहळू 7-8 तारखेपासून ते कमी व्हायला सुरुवात होईल, पण 8 तारखेपर्यंत तरी राहीलच. ठीक आहे. आता विषय असा आहे, हे वातावरण सोलापूरला देखील सोमवार मंगळवार जास्त आहे आणि त्याचबरोबर ह्या वातावरणाचा एंड हा जो आहे तो मंगळवारी दुपारनंतर किंवा संध्याकाळी होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच लक्षात घ्या, जे तुम्हाला आतापर्यंत समजलं किंवा काहींना समजलं असेल त्यांनी. कोकण किनारपट्टी आणि मुंबईसारख्या ठिकाणी पाऊस होत राहत असतो. त्यामध्ये एखाद्या ठिकाणी 15-20 दिवसांनी आला पाऊस, तर तो पाऊस त्या ठिकाणी नुकसान एवढं करत नाही. पण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये येणाऱ्या पावसानं नुकसान होत असतं, पण त्या लेवलचा पाऊस नाही जो तुमचं नुकसान करेल. किरकोळ असं पत्रावून पाणी वगळेल असे सुद्धा नाशिक जिल्ह्यांमध्ये जर मोजले, अख्ख्या जिल्ह्यांमध्ये हजारोपैकी 5-6 गाव आपण ग्राह्य धरू शकतो. पण हलक्या सरी त्यामध्ये सुद्धा नुकसान करणारी कंडिशन नाही. तुम्हाला कुठं पडला तो पण मेळ लागणार नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांना. तशी पद्धत लातूर, सोलापूर, बीड, जालना, परभणी, नांदेड पट्टा अशा भागांमध्ये आहे. काही संभाजीनगरच्या पण जो काही वैजापूर एरिया असेल, कन्नड, सिल्लोड, भोकरदन एरिया आहे, या भागात देखील समावेश राहू शकतो. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये सुद्धा अशी हलक्या सरींची जी काही दक्षिण भाग आहे, यवतमाळ साईड आहे, अशा भागांचा समावेश आहे. आणि थोडक्यात आणि महत्त्वाचं, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 6 ते 7 तारखेपर्यंत वातावरण हे कायम ढगाळलेलं आणि धुईधुक्याचं असणार आहे. आता प्रामुख्यानं दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या ना, त्या की ह्या महिन्यामध्ये थंडीची कमतरता पाहायला मिळेल. म्हणजे 4 दिवसासाठी 8 दिवसासाठी वातावरण हे जास्त ढगाळलेलं राहून थंडीची जी काही लेयर्स आहेत त्या कमी करू शकतं, थंडीची तीव्रता कमी करू शकतं. तर ते तुम्हाला पाहायला मिळते कालपासून. आणि सकाळच्या थंडीमध्ये जी वाढ आहे ती तेवढीच प्रमाणात राहील, थोडी कमी अधिक जाणवू लागेल. ती उद्यापासून, म्हणजे अजूनही आजच्या 2 तारखेपासून उद्याच्या 3 तारखेपासून ती अजूनही कमी पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये धुईधुक्यांचा परिणामामुळे धोके ते जे आहेत धुईचे ते कायम राहणार आहे. एकंदरीत परिस्थिती जानेवारी पूर्ण यामध्ये पावसाळी वातावरण होत राहील. थोडाफार 4-2 ठिकाणी 4-2 थोडे पडतही राहील. महाराष्ट्र मोठा आहे, कानाकोपऱ्यात एखाद्या, पण नुकसान करेल अशी कंडिशन ह्या महिन्यात नाही आहे. आणि विनंती अशी आहे, अजूनही ला निना गेला नसल्यामुळे 14 तारखेच्या आतमध्ये 12 ते 13-14 तारखेच्या आतमध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्याचा महाराष्ट्रावरती गंभीर अशा स्वरूपाचा परिणाम होईल असे संकेत आज तरी मॉडेल व्यक्त करत नाही आहे. पण ढगाळलेलं वातावरण, धुई-धुके वगैरे हे पुन्हा वाढण्याची भीती आहे. तर अशा प्रकारचा महाराष्ट्राचा हवामानाचा आढावा होता. तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते कमेंटमध्ये करा. आजच्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला अपेक्षेपेक्षाही चांगलं देण्याचा प्रयत्न करेल. तर जय शिवराय, धन्यवाद.